इतर मागास बहुजन कल्याण विभाग संवाद वारी प्रदर्शन देहू येथे आम्ही आल्यानंतर आम्ही सगळे मंडळींना त्यांच्या मनातल्या भावना आम्ही जाणून घेण्यासाठी त्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर ते देत आहेत. राम आमची आईची आई पंढरपूरला राहायची. काय मला सांगायची, भाऊ तुम्ही वारी करून मला भेटायला या, असं येऊ नको म्हणे. तो ती निघून गेली तरी माझं काही जमलं नाही वारीला. तरी तिचीच इच्छा होती की वारी तू कर बघा. आईची ती हरिराम हरिरामच म्हणायची, माऊली माऊली म्हणायची मला. पण ती मला काही जमलं नाही. त्या 84-83मध्ये मला भगवंताने माऊली इच्छा हे केली, माझी वारी पूर्ण झाली. सगळ्याच्यामध्ये दोनदा आम्ही यात्रा करून आलो. माणिकराव मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की मी वारीला जाऊन आलो. मग मी त्यांना सांगितलं की मलाही पुढच्या वर्षी मी तुमच्याबरोबर वारीला येणार आहे, तर मला पण तुमच्याबरोबर घेऊन चला. तर माझी इच्छा होती एक तरी वारी करावी बा पंढरपूरची, ही माझी इच्छा होती. ती माऊली बरोबर. माऊलीबरोबर. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. मला प्रेरणा तो भाऊसाहेब धनगर आहे ना ठोंबरे, त्याच्यामुळे प्रेरणा मिळाली. तो म्हणत होता की आपण एक वेळेस वारीला जाऊ आपण, असं म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही पण वारीला निघालो. धन्यवाद. मी 10-15 वर्षापासून संप्रदायात आहे, पण मी नोकरीत असल्यामुळे मला शक्य झालं नाही. मागच्या वर्षी रिटायर झालो. आता वाटलं काय हरकत नाही जायला, सगळं बाजूला केलं आणि वारीत आलो. आमचे पिंपळनेरचे पंकज आबा दुसाने त्यांनी सांगितलं, तू जाताना कृष्णा तात्याबरोबरच जा, तू कुठं चुकणार नाही, बरोबर घेऊन जातील, बरोबर घेऊन येतील. म्हणून ही माझी पहिलीच वारी आहे. भविष्यात देवाने ठेवलं तर मी इथून पुढे वाऱ्याच करणार आहे तात्यांबरोबर. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. माझी ही तिसरी वारी. एवढा आनंद आहे याच्यात. कांदे मी देवाला सांगितलं होतं, कांदे सोडू देऊ नको. अहो देवाने काय ऐकलं तर निम्म्यापासून कांदेच असे भारी निघाले, ते सोडून निघून आलो मी. वा, धन्यवाद. देवाचीच कृपा आहे. मग इथून पुढे वारी करणार का? हो, वारी करणारच. बरं. जेवढ्या आपल्या तर शक्य आहे तेवढ्या वाऱ्या करणारच मी. बरं, ठीक आहे. ओके, धन्यवाद. रामकृष्ण हरी. वारीला येण्याचं कारण असं की आम्ही 4 वर्षापासून येऊन राहिलो. वा वा वा, धन्यवाद. ते वारी केव्हा येईल हां, ही अशी माहेरची वळ लागते. जशी माहेरची बाईला वळ लागते तशी पांडुरंगाची वळ लागते मला पण. त्यामुळे येवा बुवा असं माझी पूर्ण अपेक्षा आहे. अपेक्षा आहे इथून पुढे पण वाऱ्या करणार आहे. हां, पंढरीची वारी न चुकू दे हारी. वा वा, धन्यवाद. रामकृष्ण. मला टाकून मला पांडुरंगाने याची इच्छा दिली की वारी कर, त्यामुळे मी 4 वर्षापर्यंत वारी करून राहिलो आहे. रामकृष्ण. माझी 2-3 वर्षापासून माझी स्वतःची इच्छा होती की हा आनंदी सोहळा आयुष्यातून एकदा का होईना पण बघावा बा, अशी माझी स्वतःची इच्छा असल्यामुळे मला परमेश्वराने यावेळेस बुद्धी दिली आणि मी हा पांडुरंगाचा सोहळा पाहण्यासाठी वारीला आलोय. रामकृष्ण. हां, नर्मदे हार नर्मदे हार. मातगंगे हार. लई दिवसापासून ओढ होती, पण काही का नाही 3 वर्षापासून तात्यांसोबत आल्यामुळे 3 वर्षापासून वाटचाल चालू झाली पंढरीची. आणि पुन्हा आणखी नर्मदा माईची सुद्धा एक प्रदक्षिणा झाली. तर अजून करायचीच आहे, पंढरपूरला यायचं आहे आणि नर्मदा माईलाही जायचं आहे असं माझ्या प्रार्थना करतो. रामकृष्ण. चला, तड नको बसू, तड नको बसू. जरा उठरा. काही सांगितलं तडी उभा पिशवी गळात घाल, पिशवी गळात घाली. रामकृष्णमध्ये जो आनंद मिळतो तो कुठेही मिळत नाही. माझ्या 2 वाऱ्या झाल्या आहे, पण माझी एक इच्छा होती माझ्या पतिदेवांना पण घेऊन जावे. देवाने पांडुरंगाने माझी इच्छा पुरी केली. त्याबरोबर मी पांडुरंगाचे खूप खूप आभारी आहे.
धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण फोटो घेऊन जातो. मला खूप कधीपासून हाऊस होती वारीला यायची, पण मला सोबतच भेटत नव्हती. माझ्या गावाहून तर आजपर्यंत कोणीच आलेलं नाही. शेवाळी गावातून मी पहिलीच आली माहेराहून. छाया मावशींनी सांगितलं तर मी तुला एकदा घेऊनच जाईल बुवा. छाया मावशींसोबत आम्ही वारीला आलो, मी आणि आमच्या वहिनी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझी इच्छा होती की एकदा तरी वारी करावी आणि संसारात म्हणजे एकदा तरी या वयात तरी निघावं आणि देवासाठी आपण पायी काहीतरी करायला पाहिजे. चालून काहीतरी असं तर मंदिरात जाऊन भरपूरदा नमस्कार करतो, पण एकदा पायी वारी केली की मनानं समाधान वाटतं. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. बोलाय रामकृष्ण हरी. मी म्हटलं की संसारात येऊन एकदा वारी करावी, आता त्यांच्यासोबत जावा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझी पण इच्छा होती पंढरपूरला एखादी वारी करावं. बर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. 2-3 वर्षापासून अपक्ष होती बा वारी देवा असं, पण आमच्या गावाच्या आशा कापा आहेत ना, वा. त्यांनी उद्या यायचं असं सांगितलं आम्हाला. हा. ते आमचे बाचे पण भेटले, आमच्या बाच्या पण भेटल्या, बाजवा पण भेटले. बर बर तुम्ही पण रामकृष्ण हरी. असं म्हणजे माझे संसार कटाक्षाने आणि याच्याने मी काढलेलं आहे. परंतु ज्या वेळेस माझ्यावर संकट यायची त्या वेळेस फक्त पांडुरंगाची आराधना करायची. त्यावेळेस प्रत्येक वेळेस मी पांडुरंगाची आराधना केली. मला साक्षात पांडुरंगाने दर्शन दिलं आणि माझ्या प्रत्येक संकटात पांडुरंग उभे राहिले. त्याच्यामुळे पांडुरंगाची मी इतकी ऋणी आहे आणि अशा माझ्या ज्या संकटात पांडुरंगाने मला ओढून घेतलं त्या वेळेस मी आहे ना फक्त पांडुरंगाचं स्मरण करत राहिली आणि पांडुरंगाची मला खूप ओढ होती की आणि मला पांडुरंगाने खूप साथ दिली. बर दुसरी वारी झाली तुमची, दुसरी वारी अजून पण करण्याच्या भरपूर इच्छा आहेत. इच्छा आहे. बर ठीक आहे. रामकृष्ण हरी. थांब रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी वारकरी झाल्यापासून ही पंढरीची वारी करावी अशी मनोमन इच्छा होती आणि मी ही 4थी वारी आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. इच्छा होते अशी हो एक तरी वारी करावी बा, पण पांडुरंगाने 3 वर्षे बोलवलं. अजून अजून अशी वारी इच्छा आहे करायची. करायची. बर रामकृष्ण हरी. काय होत राहील. रामकृष्ण हरी. हे आमचे दिंडीचे पताकेधारी आहेत. माऊलींचा फोटो आणि तिथं लाईट, सगळ्यांना मार्गदर्शक पर असा पताका आहे आणि हे पताके घेऊन जाण्याचं काम हे करतायत. त्यांचे 2 शब्द आपण मनोगत ऐकूया. माझी बी इच्छा होती की पंढरपूरची वारी करावी बा. मी पैठणची बी वारी केली, त्र्यंबकची वृषी केली, आंबळीची पण केली आणि या पण 4-5 वाऱ्या झाल्या. माझे जो पाय चालतात तोपर्यंत मी वारी बंद करणार नाही. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण आहे. माझी 3री वारी आहे. सध्या मी 10 वर्षापासून वारी केली आहे, म्हणजे 3री वारी केली आणि अजून पुढे असेच करू बा. तो हात पाय चालतात जोपर्यंत तुम्हाला चालता येईल तोपर्यंत वाऱ्या करण्याची इच्छा आहे. इच्छा आहे. हो बर ठीक आहे. ओके. रामकृष्ण. माळ टाकली. नंतर माझे मित्र बी बोलवायचे मला की चला 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 पाटबंधारा खात्यात असे गेलो होतो मी. 2015मध्ये रिटायर झालो. 2017पासून आजपर्यंत माझी 8वी वारी आहे. वा वा वा. धन्यवाद. त्याच्या कृपेने आता इथून पुढे सुद्धा इच्छा हो आहे. 70 वय चालू आहे, पण आजपर्यंत कुठलाच त्रास नाही त्याच्या. वा वा वा. धन्यवाद धन्यवाद. अशी वारी भगवंताच्या अशी माझी इच्छा आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुमची बी इच्छा आहे का वाऱ्यावर? बर ठीक आहे. रामकृष्ण हरी. एक मिनिट बघा मंडळी, आम्ही इथं येऊन पोचलो आहेत आणि इथं आल्यानंतर आता आमचा हा जवळजवळ शेवटचा प्रवास आहे. आम्ही आता पंढरपूरला पोचणार आहोत आणि पंढरपूरला पोचण्या अगोदर थोडंसं आम्ही हे हां शासनाचं महाराष्ट्र शासनाचं बहुजन समाजाचं कल्याण विभाग आहे हो. हां त्याचंही प्रदर्शन आहे. त्याचं हे प्रदर्शन आहे. त्याच्यामध्ये आम्ही थोडं विश्रांतीसाठी बसलो आणि साहेबांनी सांगितलं या थोडा विश्रांती घ्या आणि आम्ही प्रत्येकाची एक मुलाखत घेत आहोत आणि त्यापैकी आता हे बोलत आहेत. बोला. रामकृष्ण. इच्छा होती 3 वर्षापासून येऊन राहिली माझी येऊन राहिली. रामकृष्ण हरी. बर चालेल. रामकृष्ण हरी. मला लहानपणापासून देवाची आवड होती हो आणि माझे सासरी पण कुटुंब माळकरी असल्यामुळे त्यांचं मला मार्गदर्शन लाभलं
आणि त्याची पण मला साथ मिळाली. त्यामुळे मी पैठणच्या पण 3 वाऱ्या केलेल्या आहेत, त्र्यंबकेश्वरच्या पण 5-6 वाऱ्या केलेल्या आहेत आणि आता आई आपण पंढरपूरच्या पण 9 वाऱ्या झालेल्या आहेत. वा वा. आणि अजून पण माझी इच्छा आहे, जर भगवंताने हा देह आपला चांगला ठेवला तर त्याच्याकरता सुद्धा आपण खर्च करायचा आणि यायचं, असं माझं हे आहे. रामकृष्ण बोल नका. माझी आधीची इच्छा होती हा एकदा पायवारी करावी. माझ्या आईने सांगितलं होतं हा. की हा 16 बघ हो. सुटून जातं माणूस. हा सुख स्वर्गी नाही. हो, त्याच्यासाठी चाललेली मी बघण्यासाठी खूप बरं. आनंद मिळाला. बरं. सगळ्यांना धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी नेहमी एसटीने प्रवास करायचे आणि विठ्ठलाला भेटायला यायचे, पण माझी अशी इच्छा होती की पायवारीला जायचं म्हणून मी यावर्षी काही करणं पायवारीला आली. धन्यवाद. रामकृष्ण रामकृष्ण. हा बोला. 95 सालपासून माळकरी आहोत. हो, आमची एकदा इच्छा होती पायवारी हा सुख सोहळा बघायची इच्छा होती. खूप छान झाला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. एकतरी वारी करावा म्हणून वारी म्हणून अजून काही वारी कोण काय बर चालेल. रामकृष्ण हरी. नाही रामकृष्ण हरी मंडळी, 2010 पासून ज्या वेळेस मी ठरवलं होतं की आपण एकतरी सोहळा करायचा माऊलींबरोबर, हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून मी ऐकून होतो, पण ज्या वेळेस वारी करायला निघालो त्यावेळेस मला असं वाटतं होतं की आपण एकटे जाणार, पण ज्यावेळेस मी चर्चा केली तर माझ्याबरोबर त्या वर्षी 48 मंडळी आली. एकच करायची होती. दुसऱ्या वर्षी नवीन मंडळी विचारायला लागली का ते यंदाही जाल का, म्हटलं हो. यंदाही जाल का, म्हटलं हो. तर आज तगायत आतापर्यंत एकही वारी अशी खंडित झाली नाही. फक्त करोनामध्ये 2 वाऱ्या गेल्या, नाहीतर आजपर्यंत मंडळी एका टाईमला एखाद्या दिवशी एखाद्या वेळे एखाद्या वर्षी 175 असायची, 100 असायची, 50 असायची, पण मंडळी त्या दिवसापासून वारीला येत आहे. आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा आनंद अगदी सगळ्यांना लुटतात आणि सगळे आनंदात. आणि आम्ही दिंडी नंबर 10 रथामागे इथं आम्ही सगळे वारकरी चालत आहोत. रामकृष्ण हरी. आणि आमचे गुरुवर्य कृष्णाजी माऊली श्री क्षेत्र जायकडा यांच्या आशीर्वादाने हा दिंडी सोहळा चालत असतो. रामकृष्ण हरी. नर्मदे. हा नाही घे 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 घे. रामकृष्ण हरी. तुला वारी करण्याची इच्छा होती, घरचे मंडळी पाठवते का तुला? बर. रामकृष्ण हरी. मग इथून पुढे वारी करणार का नाही? जवात पाय चालत असतो. बरं चालेल. हा या मग मंडळी. रामकृष्ण हरी. हा मग आता ठेवू का? आता व्हिडिओ पूर्ण. हा आणि एक सांगतो तुम्हाला, व्हिडिओ पूर्णपणे बघा. हा यूट्यूबला कृष्णा तात्या रौंदळ म्हणून यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण सगळ्या सहभाग करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. कुंडलिका वरदेव हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ मन म्हणे कृष्णाजी माऊली. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.